श्री स्वामी समर्थ मंडळी, रामकृष्ण हरी, श्री गुरुदेव दत्त. शुभ सकाळ. सकाळी असं खूप गरम पण होत होतं आणि तापमान खूप वाढलेला होता, कारण की पावसाची वाट बघितली आणि थोडासाच पाऊस पडला. त्यानंतर 2-3 दिवस पाऊसच पडलेला नव्हता आमच्याकडे. आणि सकाळची मस्त अशी देवपूजा वगैरे झाली आणि स्वामींची जी सेवा असते, सकाळची जी सेवा असते, फक्त माझा एक वेळा तारक मंत्र आणि स्वामींचा 11 वेळा नामस्मरण. अगदी साधी सोपी सेवा असते आणि तुम्ही कितीही घाईगर्दीत असा ही सेवा करा, बघा तुमचा दिवस आनंदात जातो आणि तुम्ही कोणाचं मन दुखवू नका, तुमचा दिवस खूप आनंदात जाईल. स्वामी नेहमी सांगत असतात आणि सदैव आनंदी राहा, आनंदी राहा बाळांनो, असं महाराजांचं एक वाक्य आहे की भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ते बघून घेतील. आपण कसेही म्हणजे कितीही चिंतेत असते ना, स्वामींना आपली चिंता असते, स्वामींना आपलं दुःख माहिती असतं. स्वामी आपल्याला दुःखी असताना बघू शकत नाही. जो व्यक्ती कायम दुःखाचे रडगाणं गाताना आणि तो गातच राहतो, त्याच्या दारावर आलेलं व सुख ते परत बाहेरूनच निघून जातं. आणि जो व्यक्ती स्वामींवर श्रद्धा ठेवून स्वामींच्या इच्छेत इच्छा मिळून राहतो, त्याला स्वामी कधीच कमी पडू देत नाही. स्वामी कृपेने ते सुख प्राप्त त्याला होतात. आणि सकाळचा असा मस्त देवपूजा झाल्यावर चहा घेतला, लावायचं होतं पारायण, कारण की मी लावणार होती आपलं पौर्णिमेचंच, पण काही अडथळा आला म्हणून मी ते करू शकले नाही. तर आता उद्यापासून म्हणजेच गुरुवारी मी पारायण लावणार आहे. आपल्या स्वामींची गुरुपौर्णिमा आहे, तोपर्यंत आपलं शक्य असेल तितक्या सेवा आपण करत राहिल्या पाहिजेत, कारण की त्यामुळे आपल्या आयुष्यात सुख समृद्धी येईल. आणि मैत्रिणींना एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आपण स्वामी सेवेत आलो आहोत ना, तर घेता येतील तेवढे स्वामींचं आपण आशीर्वाद घ्या. कोणाचा तळतळाट मात्र घेऊ नका, कोणाला मन दुखवू नका, कोणाच्या सुखा करता आणि आपल्या स्वतःच्या सुखाकरता कोणाचं मन दुखवू नका. कोणाचा तळतळ घेतलेला चांगला नसतो, तो आपल्याला सुद्धा मिळतो, आपल्या मुलाबाळांनाही मिळतो. आणि दुपारी बघा असा भरभरून पाऊस आला आणि खूप छान असा, म्हणजे 2-3 तास पाऊस आमच्याकडे चालत होता. आणि आंब्याला खूप छान असे आमचे आंबे आलेले, ते खूप गोड असतात आमच्या आंब्याचे आंबे. तुम्ही म्हणाल हे काय सांगते, तर मी माझा अनुभव सांगते म्हणून तुमच्याकडे शेअर. असा होता माझा आजचा दिवस आणि स्वामी कृपेने तुमचा येणारा प्रत्येक दिवस सुखाचा आनंदाचा जावा, ही माझी स्वामींची प्रार्थना. तर कसा वाटला माझा छोटासा मी ब्लॉग नक्की सांगा कमेंट्स करून. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. शुभम भवतु.